नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी बालभारतीचा 12वा धडा सलाम नमस्ते याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, खालील वाक्यामधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा विस्तारा गुण लिहा. त्यातील अ विचारलेला आहे, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. उत्तर परोपकार. पुढील आहे आ, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. उत्तर मायाळू. ई आहे, मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. उत्तर सहानुभूती. ई आहे, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती. उत्तर कृतज्ञता. उ, त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. उत्तर सहसंवेदना. प्रश्न 2 आहे, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर माणुसकी आहे, जुबेदाराचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य कोणकोणती आहे? माणुसकी आहे त्याला, प्रामाणिकपणा आहे, दुःखाविषयी तळमळ आहे आणि कष्टाळू वृत्ती आहे. प्रश्न 3 आहे, शेख महम्मदामार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? उत्तर खर्च भागवल्यावर ठरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जावर घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते. प्रश्न 4 आहे, लेखिकेची तबस्तुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा. उत्तर आहे, लेखिकेच्या मते तबस्तुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती. म्हणून लेखिका चिंतित झाल्या. पुढील प्रश्न आहे, खालील गैर शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. तर शब्द आहे 1 ऑफिस, त्याला मराठी म्हणायचे कार्यालय. 2 चेक धनादेश. 3 हॉस्पिटल दवाखाना. ॲडव्हान्स आगाऊ रक्कम. ऑपरेशन शस्त्रक्रिया. कॅन्सर कर्करोग. पुढे आहे, या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या त्याबद्दल तुमचे मत सांगायचे आहे. उत्तर, या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, नेहमी सचोटीने वागावे. लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावे. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व संवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी हा संदेश या पाठातून मिळतो. पुढे आहे, गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत. त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. उत्तर, मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्ट, शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री व्यंकटेश्वर निधी ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात. या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो. निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. धार्मिक ट्रस्ट बरोबरच दानशूर उद्योगपती आणि सामाजिक संस्थांनीही संपूर्ण देशात विविध ट्रस्ट आणि संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थाही हॉस्पिटलायझेशनची मदत देऊ करतात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे. तर हे त्यांची नावे आहेत. पुढे आहेत, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. कोणकोणते? गपिष्ट, लाजाळू, रागीट, शांत आणि हजर जबाबी. तर खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा. कोणकोणती वाक्य? मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मला मोरांचा रंग, त्याचा पिसारा आणि नाच खूप आवडतो. फुटबॉल हा खेळ मला खूप आवडतो. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना खूप छान व्यायाम होतो. तर खालील उत्तरं काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उत्तरास योग्य शीर्षक द्या.
पुढलं आहे खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अवयव लिहा. उत्तर आहे ए. काय सुंदर आहे ताजमहाल. उत्तर आहे अ हा हा. अहाहा. काय सुंदर आहे ताजमहाल. पुढे आहे आ. किती जोरात ठेच लागली. तर आई ग किती जोरात ठेच लागली. ई आहे किती उंच आहे ही इमारत. अबब किती उंच आहे ही इमारत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.